आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हालेली आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये एकत्र आले। ज्ञानोबा तुकारामच्या गजरात वारकऱ्यांनी मंदिर परिसर दुमदुमून टाकला। मंदिर परिसर आणि शहरात आज पहाटेपासूनच भाविकांची वर्दळ सुरू झाली। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर आजच्या दिवशी भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं महादर्शन लाभले। पालखी मार्गावर टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीचा समुद्र उसळला। मुख दर्शनासाठी भाविक मागच्या 2 ते 3 तासांपासून रांगेत उभे आहेत। ही रांग मंदिरापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर बाहेरपर्यंत पोहोचली आहे। दर्शनासाठी लागणारा वेळ जास्त असला तरी भाविकांचा उत्साह कायम आहे। दर्शनासाठी लागणारा वेळ आणि रांगेची लांबी पाहता भाविकांना संयम राखावा लागत आहे। पंढरपूरमध्ये सध्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत। यंदा सुमारे 15 लाखाहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। या गर्दीच्या पार्श्वभूमीवर व्यापक सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आली आहे। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत। सनेज केओर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर S3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।